श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। होळी हा रंगाचा सण दरवर्षी फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो। होलिका दहन पौर्णिमेच्या रात्री केलं जातं आणि त्यानंतर धुलवड आणि पंचमी पर्यंत रंगाची होळी ही खेळली जाते। हा सण अधर्मावर धर्माचा विजय म्हणून साजरा केला जातो। पंचांगानुसार यावर्षी फाल्गुन महिन्याची पौर्णिमा 13 मार्च रोजी सकाळी 10:35 सुरू होईल, तर 14 मार्च रोजी दुपारी 12:23 समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार 13 मार्चला होलिका दहन होणार आहे। 13 मार्च रोजी रात्री 11:26 पासून ते मध्यरात्री 12:30 पर्यंत होलिका दहनाचा शुभ मुहूर्त असेल। 13 मार्च रोजी रात्री उशिरा होलिका दहन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 14 मार्च रोजी धुळवड खेळली जाईल। धरतीशी, आपल्या मातृभूमीशी आपले नाते अतूट राहावे म्हणूनच चक्क धुळीने होळी खेळली जाते। त्यानंतर विविध रंगाने रंगपंचमीपर्यंत होळीचा सण साजरा केला जातो। वास्तुशास्त्रानुसार होळीच्या आधी काही खास वस्तू घरी आणल्यास वर्षभर घरामध्ये आनंद आणि समृद्धी राहते आणि आर्थिक संकटांना आपल्याला सामोरं जावं लागत नाही। होळाष्टकापासून होळीपर्यंत या वस्तू घरी आणणं शुभ असतं। त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि माता लक्ष्मीची आपल्यावर भरभरून कृपाही होत असते। आणि म्हणूनच होळी येण्याआधी आपल्याला या 5 पैकी एक वस्तू तरी आपल्या घरी आणायची। ही वस्तू आपल्या घरी आणल्यामुळे आपल्या घराची भरभरून अशी प्रगती होणार आहे। तर त्या कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्या घरी आपल्याला होळी येण्याच्या अगोदर आणायच्या, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की होळीच्या सणाला आपल्याला काय करायचं आणि काय करायचं नाही आहे। होलिका दहनात आपल्याला आवर्जून सहभागी व्हायचं आहे। काही कारणास्तव होलिका दहनाच्या दिवशी शक्य नसेल तर दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी आपल्याला होलिकेचे 3 प्रदक्षिणा करायच्या आहेत। होलिकेत जवस, वाटाणा, गहू किंवा हरभरे यापैकी जे तुमच्याकडे असेल ते होळीच्या अग्नीत भाजून प्रसादाच्या स्वरूपात सर्वांना वाटावे। तसेच होलिका दहनाची विभूती पुरुषांच्या डोक्यावर आणि स्त्रियांच्या गळ्यात लावा। असं केल्याने समाजात कीर्ती आणि ऐश्वर्य वाढते। घराच्या मध्यभागी एक चौकोनी जागा स्वच्छ करा आणि त्या ठिकाणी कामदेवाची पूजा करा। होळीच्या निमित्ताने कोणत्याही व्यक्तीबद्दल मनात शत्रुत्वाची भावना नसावी। तसेच होळीच्या दिवशी वडीलधाऱ्यांना पायाच्या बोटांवर गुलाल लावून आशीर्वाद घ्यावा आणि लहानांना रंग लावून आशीर्वाद द्यावा। होळीच्या दिवशी पिवळी मोहरी, लवंग, जायफळ आणि काळे तीळ काळ्या कपड्यात ठेवून खिशात ठेवा आणि नंतर पेटत्या होळीमध्ये टाका। असं केल्याने तुमच्यावरील नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव नष्ट होतो। तसेच होलिका दहनाच्या दिवशी सकाळी आंघोळ करण्यापूर्वी अंगाला उटणे लावा आणि त्यातून निघालेल्या विष्ठेची गोळी ठेवा आणि पूजा करताना ही होलिकेत जाळून टाका। यामुळे शरीरातील आजार दूर होतात आणि आरोग्य सुधारतं। जर तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती दीर्घकाळापासून बाधित असेल, आजारी असेल, तर आवर्जून त्यांना उटण्याने स्नान करायला लावायचे आणि त्यांच्या अंगातनं जी उटण्याची गोळी तयार होईल ती आपल्याला होलिकेमध्ये टाकायची। त्यामुळे निश्चितच त्यांना आराम मिळणार आहे। तसेच होळीच्या सणाच्या दिवशी घराची नीट स्वच्छता करावी आणि भगवान विष्णूंच्या नरसिंह अवताराची पूजा करावी। असं केल्याने भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते। तसेच होळी दहनाच्या दिवशी तुम्ही होलिकेची राख तुमच्या घरी आणून 4ही कोपऱ्यांमध्ये टाकावी। असं केल्याने घरातील वास्तुदोष संपतो। होलिका दहनाची राख तुमच्या लॉकरमध्ये किंवा जिथे पैसे ठेवतात तिथे ठेवावी। असं केल्याने तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासत नाही। जर तुम्हाला होळी खेळायला अजिबात आवडत नसेल, रंगाने नाही, पाण्याने नाही, तरी सुद्धा आवर्जून तुम्हाला होळीच्या दिवशी किमान एक तरी रंग आवर्जून आपल्या शरीरावर लावायचं। असं केल्यामुळे
आपल्या जीवनामध्ये आनंद येतो आणि नकारात्मकता दूर होते। तसेच होळीच्या दिवशी आवर्जून आपल्याला गोड पदार्थ तयार करायचे आणि सर्वप्रथम हा पदार्थ जो आहे तो देवाला नैवेद्य म्हणून अर्पण करायचं आणि त्यानंतर आपल्या घरातल्या सर्व सदस्यांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचं। असं केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये गोडवा कायम टिकून राहतो। तसेच होळी पौर्णिमेला स्नान, दान आणि इतर धार्मिक कार्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं। तसेच पौर्णिमेच्या दिवशी भगवान सत्यनारायणाची पूजा आणि कथा करतात। फाल्गुन पौर्णिमेच्या स्नानानंतर दान करायला विसरू नका आणि पितरांसाठी तर्पण देखील करा। तर चला जाणून घेऊया त्या कोणत्या 5 वस्तू आहेत ज्या आपल्याला होळी येण्याच्या अगोदर आपल्या घरी घेऊन यायचे। त्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे नारळ। नारळाला श्रीफळ असं सुद्धा म्हटलं जातं आणि होळीच्या दिवशी नारळाला अनन्यसाधारण असं महत्त्व असतं। होळीच्या आदल्या दिवशी किंवा होळी येण्यापर्यंत आपण कधीही नारळ आपल्या घरी आणायचं आणि होळिका दहनच्या दिवशी आपल्याला आपल्या संपूर्ण घरामधनं हा नारळ जो आहे तो फिरवायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला हा नारळ जो आहे तो उतरवून घ्यायचा आणि त्यानंतर हा नारळ जो आहे तो आपल्याला होलिका दहनमध्ये अर्पण करायचा आहे। असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष आहेत ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते। पुढची वस्तू म्हणजे श्रीयंत्र। जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर होळी येण्या अगोदरच हे श्रीयंत्र आपल्या घरी आणून त्याला स्थापित करायचे, कारण श्री हरी विष्णूंचं आणि माता लक्ष्मीचं आसन म्हणून श्रीयंत्राला मानलं जातं। श्रीयंत्राच्या दिवशी जर आपण होळी पौर्णिमेच्या दिवशी कुंकुमार्चन केलं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तता मिळण्यास मदतही मिळत असते। पुढची वस्तू म्हणजे कवड्या। कवड्यांना माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं, कारण ज्याप्रमाणे माता लक्ष्मीचं उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झाली होती त्याचप्रमाणे कवड्यांची उत्पत्ती सुद्धा समुद्र मंथनातूनच झाली होती, म्हणून कवड्या ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत। आणि जर आपण होळी येण्याच्या अगोदर कवड्या आणून आपल्या घरी ठेवल्या आणि होळीच्या दिवशी त्यांची विधिवत पूजा करून आपल्या देवघरामध्ये त्यांना स्थापित केलं तर त्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीची कृपाही होत असते। पुढची वस्तू म्हणजे गोमती चक्र। गोमती चक्र हे श्री हरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे। गोमती चक्र हे केवळ गोमती नदीमध्येच मिळतं आणि जर आपण होळी येण्याच्या अगोदर हे गोमती चक्र आपल्या घरी घेऊन आले आणि त्याची विधिवत पूजा केली तर त्यामुळे आपल्या घरावर अखंड श्री हरिविष्णूंची कृपाही होणार आहे। पुढची वस्तू म्हणजे चांदीचं नाणं। होळी येण्या अगोदर किंवा होळीच्या दिवशी चांदीचे नाणे घरी आणणे शुभ मानले जाते। पूजेनंतर ते लाल किंवा पिवळ्या कपड्यात बांधून आपल्या तिजोरीत किंवा आपल्या जिथे घरामध्ये आपण धन ठेवतो त्यामध्ये ठेवावं। असं केल्यामुळे आपल्याला आर्थिक समस्यांपासून मुक्तता मिळते आणि आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात। तसेच होळी येण्याच्या अगोदर आपल्याला आवर्जून जर तुमच्याकडे कमळगट्ट्याची माळ नसेल तर घेऊन यावी, कारण कमळगट्टा हा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे, कारण कमळ हे माता लक्ष्मीचं आसन असतं, म्हणून जिथे कमळगट्ट्याची माळ असते तिथे कायम माता लक्ष्मीचा वास असतो आणि जर आपण माता लक्ष्मीचा मंत्राचा जप कमळगट्ट्याच्या माळेवर केला तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते। तसेच होळी येण्याच्या अगोदर घरामध्ये कासव सुद्धा आपल्याला आवर्जून घेऊन यायचं आहे। घरात धातूपासून बनवलेला कासव ठेवणं खूप शुभ मानलं जातं। धार्मिक मान्यतानुसार कासव हे भगवान विष्णूचे रूप आहे आणि ते घरात ठेवल्याने देवी लक्ष्मीची विशेष आपल्याला आशीर्वाद मिळत असतात। जर कासवाच्या पाठीवर श्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र कोरलेलं असेल तर त्याचे अधिक फायदे आपल्याला प्राप्त होत असतात। तर ह्या काही वस्तू आहेत ज्या आवर्जून आपल्याला होळी येण्याच्या अगोदर आपल्या घरी घेऊन यायच्यात। नक्की घेऊन या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।